लडाख आंदोलनाला हिंसक वळण का लागलं? लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनानं बुधवारी हिंसक वळण घेतलं. मिळालेल्या माहितीनुसार 4 जणांचा मृत्यू झाला असून 45 जण जखमी झाले आहेत. जखमी असणाऱ्यांमध्ये 22 जण हे पोलीस कर्मचारी आहेत. गेल्या 15 दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. सरकारकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी बुधवारी बंदची हाक दिली होती. यानंतर हिंसाचार उसळला. शेकडो आंदोलकांनी रस्त्यावर उतरून भाजप कार्यालय आणि अनेक वाहने जाळली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज, अश्वधूर आणि अखेर गोळीबाराचाही वापर केला. हे आंदोलन लडाख अपेक्स बॉडीच्या युवक शाखेने आयोजित केले होते. उपोषणात सहभागी असलेल्या 2 कार्यकर्त्यांची तब्येत मंगळवारी बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले. ब्युरो ऑफिस, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92 2000 1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप.